JRCM. आज आपण बळेगावमध्ये आलेलो आहे. मुक्काम बळेगाव, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर, महाराष्ट्रामध्ये आला आहे. आज आपले कास्तकार धनराज जीवतोडेजी. सर तुमचं नाव? प्रमोद परतेगी. सर तुमचं नाव? विष्णू खंडाळे. इथे आलेलं आहे. आपण जे हरितसंजीवनीचा इथे वापर केलेला आहे तर त्यांना चांगला रिझल्ट आला, त्यांना चांगला परिणाम वाटला. म्हणून हे शेजारचे शेतकरी आहेत ते पण पाहायला आले आणि ते आपल्या शेतावर वारंवार नजर ठेवून आहे की आपण जो हरितसंजीवनीचा वापर केला तर त्याचा रिझल्ट कसा येत आहे. तर त्यांच्या मुखातून आपण हे सगळं वर्णन घेऊन घेऊ त्यांचं की कसं काय त्यांना रिझल्ट आला. तर याची लागवड केव्हा झाली सर? याची लागवड 20 जून 2025 मध्ये झालेली आहे. 20 जून 2025ला याची लागवड झालेली आहे. जवळजवळ याला 2 महिने झाले. तर झाडाचा आपण रिझल्ट बघू शकतो की पराठी खूप चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आणि एक समान वाढ झालेली आहे. त्यामुळे याचा जो ते फुटवे जे आहे फुटवे चांगले पकडलेले आहे आणि एक समान ग्रोथ आहे. तर तुम्हाला हा हरितसंजीवनीमध्ये कोणते कोणते तुम्ही प्रोडक्ट यूज केलेले आहे? त्याच्यामध्ये पहिले नंबर 1चं ते हरितसंजीवनी आणि त्याच्यामध्ये ते गार्डन गोल्ड ते म्हणजे खतामध्ये मिक्स करून ते फेकलं. अच्छा. आणि नंतर मग फवारणी केली. फवारणी आपली रॅपिड, हां, त्याच्यात सॉइलेज, मिलाप असे 5 प्रकारचे ते आपल्याजवळ जे कंटेंट आहे त्यांनी याचा सगळा वापर केलेला आहे. हरितसंजीवनीचे 4 स्टेज असतात. त्या 4 स्टेजमधून 2 स्टेजचा वापर झालेला आहे. बाकी अजून उर्वरित समोरच्या स्टेजेस बाकी आहे. जसा जसा आपण समोर जाऊ तसे तसे तुम्हाला रिझल्ट दाखवू. पण निदान आता तरी या शेताचा जो रिझल्ट बघितला तर खूप छान आहे आणि कास्तकार पण शेतकरी पण खूप आनंदित आहे की त्यांना आजूबाजूच्या एरियापेक्षा रिझल्ट चांगलेला आला. बघितला धनराज जीवतोडे यांच्या शेतातला, त्याच्याच जवळचं अगदी जवळचं हे शेत आहे आणि दोघांची लागवड म्हणजे एकाच तारखेला झालेली आहे, जवळ 1-2 दिवस मागे पुढे. तर तुम्ही दोघांमध्ये अंतर बघू शकता का? तिकडली पालवी आणि इकडल्या पालवीमध्ये, तिकडल्या झाडामध्ये आणि इकडल्या झाडामध्ये खूप अंतर दिसत आहे आणि त्यांची ग्रोथ पण खूप छान दिसत आहे. त्या मानाने याची तेवढी पाहिजे तेवढी ग्रोथ झालेली नाही आहे. झाडामध्ये फ्रेशनेस नाही आहे. सर सांगत आहे की त्याच्यामध्ये जो रोगाचं प्रमाण आहे ते वाढत आहे आणि ते काय कशाचा प्रकार आहे तो? पांढऱ्या माशीचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण त्याच्यात रॅपिड वापरलं, बहुत सारे कंटेंट वापरले तर त्यामुळे रिझल्ट खूप छान आलेला आहे आणि याची पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही आहे. कास्तकार काय करतो? रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर करतो. त्यांना जे जे कीटकनाशक म्हणतात त्या सगळ्यांचा वापर करतो. तर पाहिजे तसे त्यांना रिझल्ट मिळत नाही. सगळ्यांना विनंती अशी आहे की त्यांनी एक वेळेस तरी हरितसंजीवनीचा वापर करावा, त्याचा रिझल्ट घ्यावा आणि त्याच्यानंतर त्यांना काय वाटते त्यांनी मग ते स्वतःच पाहावं. कारण की प्रॅक्टिकलमध्ये आपण दोन्ही शेत तुम्हाला दाखवले. धन्यवाद. थँक्यू. जय.